जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तयाठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं. वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं. या कुंदेन्दु तुषारहार धवला. या शुभ्रवस्त्रावृता. या विनावरदंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता. समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं. मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं. यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं. देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत. वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ज्या नामे पृथ्वी समुद्रलिथे ते नाम माझे वाचे असो. ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो. ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा. मने प्राण क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं. वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्. एक एक अक्षरं पुसं महापातक नाशनं. ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं.
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव अष्टो प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मान मोहन गोपाला घन श्याम गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 गोपाला
गोपाल गोपाल गोपाल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. हरि राम राम राम, प्रभु राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. 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 जय जय विठ्ठल रखुमाई. ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा. ओम नमो नारायणा. श्रीमद नारायणा, भगवत नारायणा. ओम नमो नारायणा. श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरी नारायणा. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाता अभंग. हो कानर अथवा नारी ज्यांचा आवडता हरी. हो कानर अथवा नारी ज्यांचा आवडता हरी. ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन. ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन. ज्यांचे अंतर निर्मळ त्याचे सभाय कोमळ. ज्यांचे अंतर निर्मळ त्याचे सभाय कोमल. ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन. ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन. त्यांचा संग सर्व काळ घडी मज हे मंगळ. त्यांचा संग सर्व काळ घडी मज हे मंगळ. ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन. ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन. तुका म्हणे प्राण काया कुरवंडी करीन. तुका म्हणे प्राण काया कुरवंडी करीन. ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन. ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन. हो का नर अथवा नारी ज्यांचा आवडता हरी. हो का नर अथवा नारी ज्यांचा आवडता हरी. ते मज विठोबा समान. ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन. ते मज विठोबा समान. हरी जय जय राम. हरी जय जय राम. हरी जय जय राम. कृष्ण हरी. हरी जय जय राम. हरी जय जय राम. हरी जय जय राम. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम. हरी जय जय राम. हरी जय जय राम. राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 ओवी 35 ते 75. विभूती योग. ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्या. जय जय सोंस वेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो. मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. जिये पदवीचे निपोषके ते माते पावती यथा सुखे. हे पाळती मज विषेके आवडे करू. पैगा भक्तासी माझे कोड. मज तयाचे अनन्य गतीची चाड.
काजे प्रेमळांचे सांकड आमुची या घरी पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाईले दोन्ही मार्ग तयांची वाहनी केले आम्ही आग्रही शेकी वेंचिले लक्ष्मी येशीन परी आपण पेवीन जे एक ते तैशाची सुख साजूक सप्रेमा लागी देख ठेविले जतन हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी या बोली बोलावया गोष्टी तैशिया नव्हती गा मनोनी माझा आत्मयाचा भावो जी जियावया केला ठावो एक मी वाचो निवाओ येर मानिले जी तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोताची सुभटा मग मीची होवो निधी उठा पुढा पुढा चाले अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती ते नाशो निघाले परवती तया करी नित्योदयो ऐशे प्रेमळाचे निप्रियोत्तमे बोलिले जे ते पुरुषोत्तमे येत अर्जुन मनोधर्मे निवालो मन तसे हा हो जी अवधारा भला केरू फेडिला संसारा दहालो जननी जटर जोहरा वेगळा प्रभू जी जन्मले पण आपुले हे आजी मी या डोळा देखिले जीवित हाता चढले आवडे तैसे आजी आयुष्य उजवण झाली माझी या दैवा दशा उदेली जे वाक्य कृपा लादली दैविके निमुके आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे मनोनी देखतसे साचुकारे स्वरूप तुझे तरी होसी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसंबते धाम पवित्र तू परम जगन्नाथा तू परम दैवत ती देवा तू पुरुष जी पंच विसावा दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडील अनादि सिद्ध तू स्वामी जो नाकळी जशी जन्मधर्मी तू हे आम्ही जाणितले आता तू या कालत्रयाशी सूत्री तू जीवकळेची अधिष्ठात्री तू ब्रह्म कटाह धात्री हे कळले पुढे पयानिकही एके परी ये प्रतीतीची येतसे थोरी जे मागे ऐशेची ऋषीश्वरी सांगितले तू ते परितया सांगितले याचे साचपण हे आता माझे देखतसे अंतकरण जे कृपा केली आपण मनोनी देवा एरवी नारदू अखंड जवळ ये तोही ऐशेची वचनी गाये परी अर्थ न बुजो निठाये गीत सुखची ऐको जी आंधळे यांच्या गावी आपण पे प्रगटले रवी तरी तीही ओत पलीची घ्यावी वांचोनी प्रकाश उखायचा परी देवरशी अध्यात्म गाता आहाच राग अंगेशी जे मधुरता तेची फावे रचिता नलगेची काही पै असिता देवलाचे निमुखे मी यवम विधातु ते ऐके परी तै बुद्धी विषय विखे धारिली होती पै आसिता देवलाचे निमुखे मी यवम विधातु ते ऐके परी तै बुद्धी विषय विखे धारिली होती विषय विषाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू
जीवाशी जाहला विषाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी जाहला आणि हे अनेकांचे काय सांगावे राहुळा आपणची येवोनी व्यास देवे तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे परी तो अंधारी चिंतामणी देखिला जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला पाटी दिनोदयी ओळखिला होय मनोनी तैसी व्यासांदिकांची बोलणी तिया मजपाशी चिदरत्नांची आखाणी परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी तुझवीन कृष्णा ते आता वाक्य सूर्य कर तुझे फांकले आणि ऋषी मार्ग होते जे कतिले तया आगवयाचे ची फिटले अनोळखपण जे ज्ञानाचे बीज तयाचे बोल माझी हृदय भूमिके पडिले सखोल परी कृपेची झाली ओ बोल मनोनी संवाद फळेशी उठिले अहो नारदादिका संतान त्यांची उक्ती रूप सरिता मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा प्रभू आघवेनी येणे जन्मे जिये पुण्य केली मी या उत्तमे तयांची न ठक्तीची अंगिका मी सद्गुरु तुवा यरवी वडील वडिलांचे निमुखे मी सदा तू ते कानी ऐके परिकृपा न कीजेची तुवा एके तौ नेनवेची काही मनोनी भाग्य जैसानुकूळ झालिया केले उद्दाम सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच मनोनी भाग्य जे सानुकूळ झालिया केले उद्दम सदा सफळ तैसे श्रुतातीत सकळ गुरुकृपा साच जीवन करू झाडे शिंपी जीवेसाठी पाडोनी जन्मे काढी आंटी परिफळेशी तैची भेटी जय वसंतू पावे अहो विषमा जय ओहट पडे तै मधुर आवडे पै रसायन तै गोडे जय आरोग्य देहिम का इंद्रिय वाचा प्राण या जालियांचे तैची सार्थक पण जय चैतन्य यवनी आपण संचरे माझी तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्याशीले ते तैची मनो आपुले जय सानुकूळ श्री गुरु ऐशिये झालिये प्रतितीचे निमाजे अर्जुन निश्चयाची नाचूत सुभोजे तेवीच मने देवा तुझे वाक्य मज मानले तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतीती जे तू देवदानवांची ये मती जोगान ऋषी तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपुलिया जाणे जाणीवा तो कहीची नोहे हे मदभावा भरवेशेनी आले तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपुलिया जाणे जाणीवा तो कहीची नोहे मदभावा भरवशेनी आले येत आपुले वाडपण जैसे आपणची जाणी जे आकाशे कामी येतुली घनवटायसे पृथ्वीची जाणे येत आपुले वाडपण जैसे
आपणची जाणीजे आकाशे कामी तुली घनवटायशे पृथ्वीची जाणे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 6 अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः. पूर्व प्रसंगी रणांगणी वानरी मारिल्या वीर श्रेणी रुधिर प्रवाह देखोनी धरणी श्रीराम मनी कळवळला. पांडुरंगा करू प्रथम नमनम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम काय माझीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐशे देई प्रेम काही कळाम. पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनास वेगाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन अवधारी जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 6व्या अध्यायाच्या परमसेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय हरिभक्त परायण सद्गुरू श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात करण्या अगोदर आज आषाढी एकादशी देवशयनी एकादशी पंढरपूर यात्रा या हरिदिनीच्या निमित्तानं सर्व वारकरी मंडळींना माळकरी मंडळींना श्रोते मंडळींना भाविक भक्तांना महाराज मंडळींना संत साधू मंडळींना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक 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 अगदी अंतकरणपूर्वक शुभेच्छा. कथेचं अनुसंधान काही चालू आहे भाविक हो. तर पूर्व प्रसंगानुसार म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये वानरसेना लंकेमध्ये घुसली. ती कशी घुसली तुम्हाला माहिती आहे. लंकेभोवतीच एक एक योजन उंच असा पर्वत आणून एकाला एक पर्वत जोडून त्याच्यावर सगळे वानर चढले आणि 4 कोस वरून याने लंकेतल्या राक्षसावर हल्ला चढवला. राक्षसांचं काहीच चालेना. सगळ्यांची दान उडवून टाकली. सगळे जर्जर करून टाकले. काही चुरा करून टाकले. भुगा करून टाकले. काय मरून गेले. बरंच राक्षस सैन्य मारलं गेलं. हाडा मांसाचा चिखल झाला. रक्ताची नदी पाठच्या पाठ वाहू लागली. सगळी भूमी रक्तरंजित दिसू लागली. आणि सुवेळाचल पर्वतावरून रामरायांनी हे पाहिलं
रामरायांच्या मनामध्ये कृपा उपजली. भगवान परमात्मा दयाळू आहे, कृपाळू आहे, मायाळू आहे, कनवाळू आहे. तू माऊलीहून मायाळ, तू चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, कृपेचा सागर असणारा, मायेचा आगर असणारा भगवान परमात्मा मनामध्ये कळवळला. म्हणतात कृपा उपजली रघुनाथा, एकाची अपकारता, करू नये सकळांच्या घाता, राजधर्मता हे नव्हे. प्रभूंच्या मनामध्ये, रामरायांच्या मध्ये एक कृपा उपजली. आपला अपराध कुणी केलेला आहे, गुन्हा कुणी केलेला आहे, तर एकट्या राजा रावणानं केलेला आहे. मग एकट्या राजा रावणानं अपराध केला, तो गुन्हेगार आहे, तो अपराधी आहे, आणि त्याला सोडून बाकीच्याला शिक्षा देणं म्हणजे कसं होईल? म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणं. आणि शास्त्रामध्ये ही क्षत्रियाची राजधर्मता सांगितलेली नाही, हा धर्मच सांगितलेला नाही. म्हणून सगळ्यांचा घात करण्यापेक्षा वर्मावर घाव घातलेला बरा. आणि हे जी वानर राक्षसांचं कंदन करू लागलेले आहेत, त्यांना बेचिराग करून मारू लागलेले आहेत, चिरून टाकू लागलेले आहेत, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे असा कळवळा भगवान परमात्मा श्रीरामांच्या अंतकरणामध्ये उपजला. म्हणतात सुग्रीव राजा आणि जांबवंत, अंगदादी वानर समस्त, नळनीळादी हनुमंत, शरणागत विभीषण. राजा सुग्रीव आहे, जांबवंत महाराज आहेत, सगळे अंगदादी वानर आहेत, नळ नीळ आहे, हनुमंत्रय आहेत, शरणागत विभीषण आहे. दुर्ग परिधी द्वार बंद, कराव या राक्षसांचा वध, सैन्य ठेविले सन्नद, वीर विविध आतुर बळी. किल्ल्याला सगळ्या वानर सेनेनं घेरलेले आहे. राक्षसांचा वध करण्यासाठी ठिकठिकाणी वानर सैन्य तयार ठेवलेले आहे. सगळे वीर अतिरथी आहेत, महारथी आहेत, पराक्रमी आहेत, महाबळी आहेत, आतुरबळी आहेत. या परी काय कर्तव्यता, श्रीराम पुसे समजता, अवघे म्हणती रघुनाथा, युद्ध तत्वता करावे. आणि अशी सगळी तयारी जोरात केलेली असताना रामराया सगळ्यांना विचारू लागले, आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपलं काय कर्तव्य आहे. त्यावेळी सुग्रीव, जांबुवंत, अंगद, नळ, नीळ, हनुमंत, शरणागत विभीषण हे सगळेच म्हणू लागले की आपण आता युद्ध केलं पाहिजे, आणि तेही युद्ध तत्वता केलं पाहिजे. तुम्ही वृद्ध धर्मयुक्त, सुबुद्धी बुद्धिवंत, या पुढील कर्तव्यार्थ सुनिश्चित मज सांगा. रामराया सगळ्यांना म्हणतात, तुम्ही वयस्कर मंडळी आहात, तुम्ही बुद्धिवंत आहात, तुमच्याकडे चांगलं ज्ञान आहे, चांगला अनुभव आहे, तुम्ही धर्मानं वागणारी सत्वशील अशी वयस्कर मंडळी आहात. नेमकं आपण काय करावं हे मला ठामपणानं सांगावं. अशा प्रकारे रामराया समस्ताला विचारू लागले. वानर भाराच्या गजरी, सेतू बांधोनी सागरी, रावण मारावयास परिवारी, लंकेवरी आम्ही आलो. सगळं वानर सैन्य जमून, शेत योजना म्हणजे 400 कोस
लांबीच्या समुद्रावर सेतू बांधून कुटुंब सहपरिवार रावणाला मारण्यासाठी आपण सगळे लंकेला आलो. ससैन्य मारावे लंका नाता, विचार काय सापय आता. ऐशे समजता सांगता, ते रघुनाथा न मानेची. सगळ्यांनी सांगितलं की आपण 400 कोसाचा सेतू बांधून पूल बांधून समुद्रावरती लंकेला कशासाठी आलेलो आहे एवढं वानर सैन्य घेऊन. तर लंकेमध्ये राक्षसांचं जी राक्षस जात आहे ती चोरली नाही पाहिजे. सकुळ सपरिवारी राजा रावणाला संपवलं पाहिजे. एवढंच नाही तर राजा रावणाचं जे सैन्य आहे ते सुद्धा मारलं पाहिजे. एक सुद्धा लंकेमध्ये जिवंत राहता कामा नये. हा विचार सगळ्यांनी रामरायाला सांगितला. तत्वानं युद्ध करायचं याचा अर्थ काय तर लंकेमध्ये दुष्ट दुराचारी कपटी जे असतील त्यांना तर मारायचंच, पण जेवढी जेवढी राक्षस जाती असेल त्या राक्षस जातीला संपवायचं. हे रामरायांनी ऐकलं आणि यांच्या बोलण्यानं रामरायाला ते काही पटलं नाही. म्हणले रामरायाचं काही समाधान झालं नाही. जे राजधर्म वेद विहित, तेनेची साधे परमार्थ. ऐशे धर्म श्री रघुनाथ, उपपादित सच्चास्त्रे. राजधर्म काय सांगतो, वेदांना काय मान्य आहे, जेणेकरून आपण काय केल्यानंतर परमार्थ साधेल. आपला धर्म काय सांगतो, जी शास्त्र आहेत ती शास्त्र काय सांगतात, उपनिषदामध्ये काय प्रतिपादित केलेले आहे त्याचा विचार रामराया करतात. अतिशयशी अति समर्थ, शिष्ट धाडावा लंके आत. ऐशे बोलता श्री रघुनाथ, वानर समस्त क्षोभले. रामप्रभू सगळ्यांच्या समोर ह्या जाणकार मंडळी समोर काय म्हणतात की उगीच युद्ध करायला नको म्हणले. बाकीच्या वरकडांना मारण्यामध्ये काही अर्थ नाही. आपल्याकडे एक मन आहे, गावाबरोबर ते किडे कशाला रगडायचे. त्यामुळं आपण लंकेमध्ये हे युद्ध टाळण्यासाठी थांबवण्यासाठी मध्यस्थ म्हणून एक आपला दूत पाठवूया आणि शिष्टाईसाठी कोणाला तरी पाठवूया. त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया, आपलं म्हणणं त्यांना सांगूया आणि व्यवस्थित मध्यस्थी करून मिटत असेल तर शिष्टाई करून मिटवूया. युद्ध करण्यामध्ये दोन्ही बाजूची हानी आहे, दोन्ही बाजूचं नुकसान आहे आणि केवळ मनामध्ये राग धरून भांडण करणं, युद्ध करणं हे शास्त्राला विहित नाही. त्यामुळे युद्ध टाळलेलं बरं, मध्यस्थी केलेली बरी. कोणतरी एक अतिसमर्थ, बुद्धिमान, हुशार, बोलका, चतुर असं लंकेमध्ये पाठवावं आपल्यापैकी आणि त्याला शिष्टाई करून यायला सांगावं. असे ज्यावेळेस रामराया बोलले त्यावेळेस सगळी वानर मंडळी अतिशय रागाला गेली. आमची चोरोनी नेली सीता, आमचं शिष्ट पाठवावा आता. हे तव अयुक्त रघुनाथा, युद्ध करिता भय काय. सगळी वानर मंडळी रामरायाच्या बोलण्यावर रागाला गेली. बघा ना, रामा म्हणले आपला गुन्हा त्यानं केलेला आहे,
चोर तो आहे आणि त्या चोराकडे आपण परत मध्यस्थी करण्यासाठी माणूस पाठवायचा किंवा शिष्टाचार करण्यासाठी व्यक्ती पाठवायचा, त्यात आपली काय चूक आहे? हे काय बरोबर नाही आहे रामा. बर, युद्ध करायला तुम्हाला कशाची भीती वाटते? म्हणजे कुणाला घाबरता तुम्ही? काय घाबरायचं कारण आहे? कशासाठी भीता? आपल्याला कर नाही त्याला डर कशाला? अशा प्रकारे सर्व मंडळी रामरायाला बोलू लागले. नाही पहाटलो रणे, नाही युद्ध आले उणे, याहीवरी शिष्ट धाडणे, लाजीरवाने आम्हाशी. अहो, आम्ही काय महाग हटलोय का? म्हणले आम्ही कुठं कमी पडलोय का? युद्धामध्ये काही तुम्हाला कमतरता भासली का? मग आपला सरळ सरळ उघड उघड विजय होत असताना, शत्रूचा पराजय होत असताना, रणकंदन चालू असताना शिष्टाईला कुणीतरी अतिसमर्थ धाडावा, हे आपल्याला लाज आणणार आहे. म्हणले आपला कमीपणा करणार आहे. अशा प्रकारे रामरायाला बोलू लागले. ऐसे बोलता समस्त श्रीराम सांगे राजधर्मार्थ, भूत दयानी परमार्थ समचित्त उपपादी. श्रीराम प्रभू सगळ्यांना सांगू लागले, बाबांनो, राजधर्म काय सांगतोय? परोपकार कशाला म्हणतात? परमार्थ कशाला म्हणतात? पर उपकार करणं म्हणजेच पुण्य आहे आणि पराला त्रास देणं म्हणजेच पाप आहे. परमार्थ करत असताना प्राणीमात्रांचा, भूतदयेचा कळवळ असणं गरजेचं आहे. आणि शास्त्रामध्ये कशा प्रकारचा युद्ध धर्म सांगितलेला आहे ते तुम्ही सगळे समान चित्तानं, समान बुद्धीनं मी सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष देऊन ऐका. रामरया म्हणतात. आता रामरया या सर्वांना काय सांगणार आहेत? शिष्टाईला कोण जाणार आहे याचं चिंतन आपण पुढील शिवेमध्ये घेऊ. जय श्रीराम, जय जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो. यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन
पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. सुकुळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.